रोल रणजित रोल आतमध्ये होतो. आज बैठक झालेली आहे. पहिलीच बैठक होती समन्वय समितीची. जागा वाटपावर आणि महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार सांगितलं गेलं होतं. काय काय चर्चा आहे नेमकी आणि सकारात्मक आहे का, काय वाटतंय? नाही, बैठक सकारात्मक झाली आणि प्राथमिक आमची चर्चा झाली की कशा पद्धतीने आपण जागांचं वाटप करायचं. एकूण एवढे सगळे प्रभाग आहेत, त्या प्रत्येक प्रभाग वाईज कशा पद्धतीने करायचं त्याच्या संबंधी चर्चा झाली आणि लवकरच आता दुसरी बैठक होईल. मला वाटते की या 2 बैठकांमध्येच हे जागाचं वाटप आहे ती चर्चा जी आहे ती पूर्ण होईल. कुठे ना कुठे असा दावा केला जात होता आपल्याकडून देखील की आम्ही स्वतः लढू, कारण की आमची तेवढी ताकद आहे सगळीकडे. आमचे देखील उमेदवार आहेत, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत, प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. शिवसेनेकडून देखील हे सांगितलं जात होतं. मात्र आता युती झाल्यामुळे जागांचं वाटप जे आहे त्यामध्ये कुठे ना कुठे अनेक लोक नाराज होण्याची शक्यता आहे. तर हे सगळं कसं हँडल केलं जाईल? नाही, आता खरं म्हणजे 2017ला पहिल्यांदी निवडणूक झाली. आता 8 वर्ष म्हणजे डोक्यावरून बरंच काही गेलेलं आहे. 9व्या वर्षामध्ये ही निवडणूक सामोरी आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे. भारतीय जनता पार्टीने तर आधीच इच्छुकांचे फॉर्म जे आहेत ते घेतलेले होते, ते 550-600च्या घरात आहेत. परंतु ज्या वेळेला एका स्तरावर, वरच्या स्तरावर महायुती करायचा निर्णय होतो तर त्याच्या अनुषंगाने पार्टीला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना जो निर्णय होईल त्याला सामोरं जायला लागतं, त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं. एक मात्र आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हालाही हे वाटणं स्वाभाविक आहे की युती ही सन्मानपूर्वकच झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आजच्या बैठकीच्या माध्यमातून ही आमची वाटचाल सुरू आहे. 50-50 काही फॉर्म्युला आहे का? नाही, फॉर्म्युला असा ठरलेला नाही. निवडून येण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आम्ही समोर ठेवलेला आहे आणि मला वाटते त्या दिशेने ती सकारात्मक चर्चा जी आहे ती पूर्ण होईल. आता दोन्ही पक्षांचे महापौर कोणाचा? महायुतीचा महापौर होईल. पण महायुतीमध्ये पक्ष आहे ना, शिवसेना किंवा भाजप. त्यावेळेला तो वेळ आणि काळच ठरवेल. राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे असं राष्ट्रवादीला आजच्या बैठकीला देखील राष्ट्रवादी नव्हती. नेमकं काय त्यांना बाजूला ठेवलंय की काय असं काही? त्यांची ती भूमिका असेल. बाकीच्या आम्ही घटक पक्षांनी या ठिकाणी असं काही त्यांना कुठलंही काही सांगितलेलं नाही की तुम्ही येऊ नका किंवा तुम्ही नाही आहे. त्यांनी त्यांची एक स्वतंत्र भूमिका जी आहे ती त्यांच्या वरिष्ठांकडे मांडलेली आहे. साहेब, तुम्ही म्हटलं की 2017 नंतरचा काळ बदललेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत भरपूर राजकीय समीकरणं बदललेली आहेत. पक्षांची ताकद देखील बदलली. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाने सगळं भाजप कुठेतरी आता केंद्रापासून राज्यामध्ये आणि अगदी खालपर्यंत सत्तेमध्ये आहे. म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये जास्ती जागा भाजपच्या असाव्या अशी आपली भूमिका आहे. बघा, कुठल्याही पक्षाला वाटतंच की आमच्या जास्ती जागा निवडून याव्यात आणि ते स्वाभाविक आहे. आणि या सगळ्या आता मधल्या काळात तर 3.5-4 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि त्याच्यामुळे अनेक संदर्भ बदललेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हाला या निवडणुकांना सामोरं जायचंय किंवा महायुतीच्या चर्चा देखील हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आम्हाला ते करायला लागणार आहे. पण एवढी खात्री आहे की योग्य दिशेने आमची ही चर्चा जी आहे ती वाटचाल करते. यामुळे जास्ती जागा भाजपच्या असाव्यात हे वाटणं स्वाभाविकच आहे आणि इतक्या वर्षापासून आपण जे म्हणताय, परंतु आता प्रांत पातळीवर युतीची जे घोषणा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने वाटचाल जी आहे ती दोन्ही पक्षांची राहणार आहे. शिवसेनेचा नारा आहे आपकी बार 100 पार. शिवसेनेचा नारा आहे आपकी बार 100 पार ठाण्यामध्ये. म्हणजे ते महायुती 100 पार. सर, एक युती झाल्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्षामध्ये असणारे काही कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे, त्याच्याकडे कसं बघतो? बघा, हे युतीचं आणि स्वतंत्र लढण्याचं राजकारण आजचं नाहीये. गेल्या अनेक निवडणुका या भारतीय जनता पार्टी शिवसेनेने युतीतही लढल्या आणि युती विना पण लढलेली आहे आणि दोन्ही वेळेला आम्हाला यश हे मिळत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हे कुठल्याही पक्षाचा असो किंवा भाजपमध्ये त्यांना वाटत असतं आणि ते स्वाभाविक असतं. परंतु भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जो सकारात्मक योग्य निर्णय होईल त्याच्या पाठीशी राहील. अंतिम उद्देश जो आहे तो या महापालिकेवर आमचा युतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका राहील कार्यकर्त्याची. राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार आहेत. त्यांनी
आरोप केले की सत्ताधारी विरुद्ध लोक जे भ्रष्टाचारी आहेत मी अनेक वेळा जे लक्षवेधी मांडले त्यामुळे आम्ही स्वबळातून आलो. तो त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. आमचं त्याबाबत काही बोलणंही झालेलं नाही.